आता यातनी काय काय घ्यावं? फिल्टर घेऊन टाकू पहिला एक आरो, आणि आपलीसाठी खायला ड्रायफ्रूट मध्ये संपलेलं आहे ते, मागच्या कंपाऊंडचे एक डागडुजी करायला लागणार आहे, आणि औषधं. $20,000? हे तर 5,000 आहेत. कसं होणार आता? राम राम. येऊ का? जेवण चाललंय काय? या की या. अर्जुन कदम तुम्हीच नव? हो, बोला की, काय काम होतं का? काम जरा महत्वाचं होतं, आणि मला बी शेती करायची आहे. मी काही शेतकरी नाही, आमच्या वडिलांची शेती आहे, मी आपला सांभाळतोय. नाही, तुम्ही पोलीस होता हे माहिती आहे मला, आणि आता शेती का करता हे बी माहिती आहे. काय काम होतं? काम जरा महत्वाचं होतं. शेतात असं पीक लावायचं होतं की त्याला सरकारी परवानगी नाही. असलं कसलं पीक आहे? आता घ्या की समजून. ते चिंचुके हवालदार तुमचं ऐकत नव, म्हणून आलोय. तुम्ही काय म्हणताय मला लक्षात आहे ना बरं का. वाटेल तेवढे पैसे देतो, पण ते चिंचुके हवालदारांना बोलून घ्या. काय? अहो अर्जुनराव, विचार करा ना. काय ठरलं मग अर्जुनराव? नाही, मला नकोत पैसे. अहो कोणाला काय बी कळणार नाही. कुणी पाठवलं तुम्हाला? अहो कुणी कशाला पाठवायचं, मी स्वतः आलो इथं. इथला जो ठाण्याचा इन्चार्ज आहे ना, तो काय कामाचा नाही बघा. पण चिंचुक्यांना तुम्ही बोलला तर सगळा विषय मिटेल बघा. नाही जमणार. अहो खरंच बघा, मॅनेज होतंय का? आणि आता तुम्हाला बी लय गरज आहे. तुम्हाला आता सांगितलं ना नाही जमणार म्हणून. आणि एक मिनिट, नाव काय तुमचं? नाव बिव सोडा हो. बरं एक काम करू, तुम्हाला नको असेल ना मग ठीक, मग चिंचुक्यांना तर बोला, त्यांच्याशी डील करतो मी. जमणार नाही सांगितलं ना तुम्हाला मी. ऐका आता, त्यांना पाहिजे असेल तर. हो पाहुणं, सोप्या भाषेत सांगतोय ना, समजून घ्या, कळलं का? असलं काय करू नका. माझी बायको आहे इथली कलेक्टर, तिला जर कळलं ना डायरेक्ट खडी फोडायला पाठवल ती. जर तुम्ही ते मध्यस्थी. उठा, जरा ऐकून घ्या साहेब. अहो ऐकून तर घ्या साहेब थोडं. सस्पेंड जरी असतो ना तरी हाताचा तडाखा तेवढा जोरात लागतो माझ्या. ठीक आहे? नाराज केला तुम्ही. बाळा, तुझ्या आईला शब्द दिलाय मी, काय जरी झालं ना तरी बेईमानीचा पैसा नाही वापरणार. बोला दादा, काय झालं? मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण काय झालं सांगा की. तुमचे मिस्टर साफ नाही बोललेत. मी त्यांना खूप आग्रह केला, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. खरंच ना? हो, त्यांनी हेही सांगितले माझी बायको कलेक्टर आहे, असं काही आवत करायला गेला तर जेलची हवा खायला लागेल. तुम्ही खरंच निश्चिंत राहा, मला खात्री आहे ते परत असं काहीच करणार नाही. थँक्यू ताजन, खरंच थँक्यू. आणि हा, हे बाहेर कोणाला कळतं का? नाही कळणार, तुम्ही याची काळजी करू नका. येतो मी. हो. बाळा, उगाच शंका घेतली खरी आपण बाबांवर. पण काल रात्री अर्जुन म्हणाला जुगाड करू, आणि मला लई भीती वाटली. पण आता हे सगळं ऐकून लई भारी वाटतंय. शंका नव्हती घ्यायला पाहिजे. जाधव, चला.
सॉरी, फिल्टर घ्यायचा होता. दादा नमस्ते. नमस्कार. जरा फिल्टर घ्यायचा होता. हो काय का? हा हा आहे, पण तो आरो मधला नाही का जरा चांगल्यातला? महागातलेत बरं का? हा, असू द्या ना, दाखवा ना मग. हा बघा 1800 ते 3000 रेंजचा आहे. हा का? आरोच आहे ना? हा. 1800 3000 झाले सांगायचे, द्यायचे किती? आता हा महागातला कमी करता येणार नाही. हो, असू दे की बाकी तुमच्याने जरा काहीतरी. मालकांना विचारून मी 2800 पर्यंत करू शकतो. 2800 लय होतील खरं तर. एक काम करा ना, तुमचं राहू द्या, माझं राहू द्या, 2500 करा फायनल. नाही अहो, नाही करता येणार तसं. होईल की, करा की, विचारा मालकांना जरा. बरं बघतो विचारा. हा, आणि दुसरं असं की गॅरंटीचं काय आहे आणि फिटिंगचं कसं काय करायला लागेल? गॅरंटी 1 वर्षाची आणि फिटिंगला आपलाच माणूस असतोय. बरं, मग काय टेन्शन नाही. चालतं, ठीक आहे, मग हाच करून टाका. मी पैसे देतो तुम्हाला आता, पावती करून द्या मला, आणि ती गॅरंटीचं लिहा त्याच्यावर. काय परत मध्ये आधी बंद पडायला नको. तुम्ही नीट वापरलं कशाला पण पडते. अहो फिल्टर येतो, त्याच्याबरोबर काय कुस्ती घालणार आहे मी? बरं, मला पाहिजे आजगाव मध्ये, तर तुम्हाला पत्ता लिहून देतो मी. मग काय करा, माणूस पाठवा, म्हणजे फिटिंग आजच्याच होऊन जाईल. ठीक आहे, ठीक आहे. चल. 1 मिनिट. अर्जुन कदम लिहा, आजगाव, भैरवनाथ मंदिराच्या पुढे यायचं. सरकार हाऊस लिहा, सरकार हाऊस लिहून घ्या. विचारा कोणाला पण तिथे. अहो किती वेळा मोजताय? अहो नाही, ते जरा हिशोब आता जरा कट्टुकट आहे ना. मोजून घ्या. हा. आलं बरोबर. चला, मग आज पाठवून द्या पीठ. हो हो. हा? हा. चप्पल शिवून घ्यावी का? नाही, नको नको, बाळासाठी अजून खूप वस्तू घ्यायच्यात. बाळासाठी लय काय काय घेतलंय, आता बाळाच्या आईसाठी काहीतरी घेऊ. ₹20? तुमचे मिस्टर साफ नाही बोललेत. मी त्यांना खूप आग्रह केला, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. त्यांनी हेही सांगितले माझी बायको कलेक्टर आहे, असं काही आवत करायला गेला तर जेलची हवा खायला लागेल. मॅडम, एक्सक्यूज मी मॅडम. हा, सगळं ठीक आहे ना मॅडम? हो. बोला, तुम्ही काय म्हणताय? मॅडम, मी केव्हाच्या या फाईल्स दिल्या होत्या सह्यांसाठी. मला जरा वेळ द्या, मी लगेच सह्या करून देते. जरा डोळ्या घालून काढते सगळ्या फाईल. जरा थांब. काय झालंय मॅडम? काय तोंड्यावर मी माझ्याच विचारात आहे आणि मला माझाच राग येतोय. काही कामासंबंधात? अर्जुनवर अजून पाहिजे तसा विश्वास बसत नाही, म्हणून मी आज एका माणसाला त्याच्याकडे पाठवलं. तो लाच घेतोय की नाही ते बघायला.
मग त्याने त्या माणसाला साफ नकार दिला लाच घेण्यासाठी. आणि आता मला याचं वाईट वाटतं की मी अर्जुनवर उगाच संशय घेतला. मॅडम प्लीज प्लीज मॅडम शांत व्हा. तुम्ही जाऊन त्यांना भेटा ना. आणि तुम्ही सतत या गोष्टीचा विचार करत राहिलात तर तुमचं कुठेच लक्ष नाही लागणार. काय तोंड्यावर पण मी वाईट वागली मी नाही नाही मॅडम, तसं काही नाही. मला असं वाटतं की तुम्ही जाऊन त्यांना भेटा आणि बोला त्यांच्याशी. तुम्हाला खरंच बरं वाटेल. प्लीज. मी आलेच. रघु कर माझा ना. अरे अप्पे काय ग तू इकडे कशी काय? अरे मला तुझ्याशी बोलायचं. हा बोल. अर्जुन सॉरी. काय झालंय? मला काय झालंय काय सांगशील? अप्पे बघ मी काय काय घेतलं आपल्यासाठी बाळासाठी सगळं खरेदी केलं मी. अर्जुन मी तुझ्यावर संशय घेतला रे. म्हणजे तुला शेतात भेटायला आलेला माणूस मी पाठवला होता. तो माणूस अर्जुन खरंच सॉरी. पे अगं ए ठीक आहे तर कलेक्टरीस तू डोळ्यात पाणी काढून चालेल का? आणि बघ तुला संशय येणं स्वाभाविक आहे ग, मी समजू शकतो. अरे पण असं नाही ना झालं पाहिजे. हो ठीक आहे. आता मी आधी एवढं खोटं बोलून बसलोय, काय काय करून बसलोय, तुला वाटणार ना. पण एक सांगू का पे, किती बी चेक कर अजून नाही ते वाटेल जाणार परत. मला माहितीये. बस जाऊ दे सोड. बघ मी काय काय खरेदी केलंय. आणि हा सगळ्यात महत्वाचं हे बघ फिल्टर घेतला आरो. अरे पण हे पिवताईची मैत्रीण घेऊन देणार होती ना. अगं नाही तिच्याकडे तसला पीस नव्हता मग घेऊन टाकला. बर. आणि हे काय अर्जुन? अरे चप्पल बघ की तुझी. हा ती तुटली जरा नाही अर्जुन व्यवस्थित तुटली. बरं चल आपण इथे चप्पल घेऊ. चप्पल कशाला घ्यायची? शिवून घेऊ ना, होऊन जाईल. अरे चप्पल घेऊ की नवीन? केवढी तुटली ती. नाही नको आपले शिवून घेऊ इथं. अर्जुन कलेक्टर अपर्णा सुरेश मानेची ऑर्डर आहे. चल. अयो चला चला सावकाश. ते देतोस का इकडं? असू दे, चल. या नमस्कार मॅडम. अहो दादा नमस्कार. नमस्कार सर. दादा काय म्हणताय? वहिनी कशी आहेत? एकदम मस्त. आणि तुम्ही सांगितल्यापासून व्यायाम चालू केलाय बरं का. बरं काय घेणार, चहा का कॉफी? नाही नको. अहो तुम्ही पहिल्यांदाच आला आमच्या दुकानात. नाही खरंच नको. काय बरं दादा मला यांच्यासाठी चप्पल दाखवा. किती नंबरची? 9 नंबर. एकच मिनिटात घेऊन आलो बघा. हो बस. तर नको म्हणते तू, ऐकत नाही. अर्जुन पण मला एक कळत नाही, एवढी चप्पल तुटली तरी का नाही बदललीस तू? अगं मी शिवून गेणारच होतो, गडबडीत राहून गेलं. अरे पण का? पे एवढं सगळं साहित्य घ्यायचं होतं, पैसे संपले. पैसे संपले? अर्जुन अरे पण मग आधी चप्पल शिवायची मग काम करायचे ना. ही चप्पल तुटकी आणि तसंच फिरत होता सगळीकडे. आधी बाळासाठी मग बापासाठी. नापे आपल्या बाळासाठी तुटलेल्या चपलीनीच काय, बिन चपलीचा पण फिरेल. मला आता बापूंची आठवण आली. अर्जुन त्यांनी कधी स्वतःसाठी ना कपडे घेतले ना कधी चप्पल घेतली. आपण माझ्यासाठी कायम पुस्तकं आणली. शर्टाला ठिगळ पडली तरी चालतील, पण माझ्या पोरीचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, असं होतं बघ त्यांचं. आणि म्हणून तू इथे सापे. आणि एका बापासाठी पोराच्या सुखापेक्षा मोठं काय असणार आहे का? ते बघ तुला जे आवडतं ते. हे बघा सर, हे आहे. ही चांगली आहे. हा बघ चप्पल मध्ये नाही काय कधी चप्पल. हे बघा चप्पल. हा ही कशी वाटते अप्पे? तुला आवडली? तुला कशी वाटते सांग ना.
तुला आवडलीये का? हा चांगली आहे म्हणजे. बघ मग घाल, घे. घ्यायची? हा. बर दादा, ही चप्पल द्या आणि याचं बिल बनवा, मी पैसे देते. अहो पण मॅडम, अहो दादा बिल द्या. मॅडम तशी नाही घेणार चप्पल, मला माहिती. दादा, मला अजून एक चप्पल दाखवा, 8 नंबरची. लेडीज का? नाही, जेंट्स. हा घेऊन आलो. आपे ते पिशवीत एक रुमाल आहे, तेवढा काढ ग. रुमाल? हो. आपे फक्त बाळासाठी नाही, बाळाच्या आईसाठी पण करायचं ना. माळ. हा? अरे आता ही तर कुठं मी माळू का? अर्जुन, बरं आपे ते 8 नंबर चप्पल कुणासाठी? आओ, दुपारच्या गोळ्या घेऊन झाल्यात ना, मग पडा आता जरा. आओ काय मी काय म्हणते तुम्हाला, तर गोळ्या घेऊन झाल्यात तर पडा म्हणलं ना तुम्हाला, आणि तुम्ही काय परत शर्ट घालून निघालात? सुषमा, दुपारच्या पण काही शिटा असतात ना. हा बघ, मी नाही गेलो तर त्यांच्या कामाचा खोळंबा होईल का नाही. पण मी काय म्हणलो होतो तुम्हाला, सकाळी जाऊन येत जा ना फक्त. बापू, तुम्हाला आता पाठदुखीचा पण त्रास चालू झालाय बरं का. बास करा आता, जाऊ नका. मी आणि दिदी आहे म्हटलं की तुम्हाला. अरे दीदीचं सगळं झालंय व्यवस्थित, तुझं राहिलंय की अजून? बापू अहो, तुम्ही कशाला काळजी करताय, मी बघतो की आता. नाही नाही, असं घरात बसून राहणं मला काय आवडणार नाही बघ सुषमा. हा बापू, असं काय म्हणताय, त्यांना आरामच मिळेल की तुम्हाला. दिप्या, बापू म्हणजे समजेल तुला. दिदे, दिदे तू कधी आलीस? बस की. बसते. बापू तुम्ही बसा आधी. काय अगं काय? आओ बसा की. अगं बसा. अगं हे अगं अगं, अशा अवस्थेत असं नाही बसायचं पटकन. अगं साडी खराब होईल ना आप्या. बापू तुमच्यासाठी नवीन चप्पल आणल्या. आप्या अगं, ती आहे की चप्पल चांगली, बघितलीस का तू? अहो बापू, ती चप्पल तुटली की आता. अगं नाही, तू नीट बघितली नाहीस, चांगली आहे चप्पल. पण दिदे, आज अशी मधनच कशी काय चप्पल आणलीस तू? दिप्या, कारण मला आज कळालं, बापाची चप्पल कायम तुटलेली का असते. म्हणजे? अरे म्हणजे आपले वडील घरादारासाठी चप्पल झिजेपर्यंत, टाचा फुटेपर्यंत काम करतात. त्यांच्या पायावर काय कमी वजन असते वय? अरे अख्ख्या घरादाराचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतात आणि एवढं काम करतात की स्वतःची चप्पल झिजती, तुटती, पण घरी येताना फक्त घरादाराचा आणि पोरांचा विचार करतात. पोरासाठी फोन घेतात, घरात किराणा भरतात, पोरीला पेन घेऊन देतात, पण स्वतःसाठी चप्पल मात्र घेत नाही. म्हणून बापाची चप्पल कायम तुटलेली का असती हे मला आज कळालं. आप्पी माझी लाडकी आहे अर्जुन माझा लाडका आहे. आणि आप्पी आमची कलेक्टर ही मालिका तुमची लाडकी आहे. आता तुमची लाडकी मालिका अजून लवकर येणार तुमच्या भेटीला. 21 ऑगस्ट पासून रोज संध्याकाळी 6:30 वाजता.